रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीनंतर आता विषय समितीच्या सभापतीपदांची आज निवड होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्याच सभागृहामध्ये येत्या काळातला जिल्हा परिषदचा म्हणजे मिनी मंत्र्याचा कारभार पदाधिकाऱ्यांमार्फत सुरू होणार आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली। अध्यक्षताई मंडणगडच्या अस्मिताई केंद्रे, तर उपाध्यक्षपदी लांजामधील दाभोळ जिल्ह्याच्या निवड आले विलास चाळके यांची निवड झाली आणि आज 4 सभापतींच्या निवड आज होणार आहेत। काल रात्री पालकमंत्री उदय सामंतांनी ह्या 4 नावांची घोषणा केली आणि त्यानंतर ह्या नव्या चेहऱ्यांना काही जुन्या चेहऱ्यांना संधी देत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। आता 4 सभापती नावं आपण ह्यापूर्वी जाहीर झालेली आहेत। गोळक जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले नंदा मुरकर पहिल्यांदाच निवडून आलेले, त्यांना शिक्षण आणि अर्थ समिती सभापतीपद देण्यात आलं। ज्येष्ठ सदस्य गेले 5 ते 6 टर्म निवडून आलेले उदय बने यांचा पराभव करून नंदा मुरकर निवडून आले आणि त्यामुळे त्यांना बक्षिसी म्हणून पालकमंत्री उदय सामंतांनी त्यांना शिक्षण आणि अर्थ खात्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली। तर दुसऱ्या बाजूला हातकंबा गटात माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं। त्यातसुद्धा त्या ठिकाणी ॲडव्होकेट सुहेग कांबळे हे मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यांनासुद्धा ह्या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापतीपद पालकमंत्र्यांनी काल रात्री जाहीर केलं। एकंदरीतच रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर ज्या 2 ठिकाणी अपक्षांनी बंडखोरी केली होती, अपक्ष निवडून येत होते, नारळावर निवडून आले होते, त्या 2 जणांना लोकांनी नारळ दिला, पण सामंतांनी मात्र त्या दोघांना सभापतीपद देऊन त्यांच्या कामाची दखल घेत जनाधार लक्षात घेता त्या जिल्हा परिषद गटाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। दुसऱ्या बाजूला गुहागर तालुक्यातील तौसा जिल्हा परिषद गटातील महेश नाटेकर एक अनुभवी नेतृत्व, यापूर्वीसुद्धा उपाध्यक्षपदी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती आणि आता पुन्हा त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। एकंदरीतच काय हा समन्वय पालकमंत्र्यांनी उत्तर मित्र साधतानासुद्धा चिपळूण तालुक्याला प्रतिनिधी देताना तळवंडे जिल्हा परिषद गटातील मयुरी शिर्के यांना पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांना महिला बालकल्याणसारखी महत्त्वाची सभापतीपद दिलं गेलं आणि कुठेतरी ह्या जिल्ह्यातील मिनी मंत्र्यामार्फत हा नवा कारभार हे नवे शिलेदार ह्या सभागृहातच चालू करणार आहेत। एकंदरीतच काय की ज्यांनी पक्षाची निष्ठा दाखवली, ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांनाच ह्यावेळेला पालकमंत्री उदय सामंतांनी संधी देताना काही धक्केसुद्धा ह्या विषय समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने म्हणा किंवा उमेदवारी देताना दिले आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ह्या सभागृहातून येत्या काळात हे शिलेदार अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती येत्या काळात ग्रामीण भागातल्या विकासाला चालना देण्याकरता या सभागृहात निर्णय घेणार आहेत। पण एकंदरीतच काय की पुन्हा एकदा सभापती निवडीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना ही निवडणूक बिनविरोध होणार यात मात्र कोणतीही शंका नाही। टाईम डिले करता किशोर मोरसह यश मयेकर, रत्नागिरी। जिल्हा परिषदमध्ये पहिल्यांदाच निवडून आलात आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि अर्थ समिती जबाबदारी दिली सामंत साहेबांनी, काय आपल्या प्रतिक्रिया? निश्चितच साहेबांनी मी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर जातो आहे, परंतु मी गेले 8-10 वर्ष विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे। त्याची पोचपावती म्हणून सामंतांनी मला हे पद दिलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदला असलेले एक सिनियर अपक्ष म्हणून उमेदवार होते, त्यांचाही आपण पराभव केला आहे, त्याचीच कदाचित पोचपावती असावी। हातकंबा अत्यंत संवेदनशील होता जिल्हा परिषद गट, सर्वांचं लक्ष लागलं होतं। साहेबांचं पण नेटिव्ह प्लेस त्याच जिल्हा परिषद गटात आहे। आपण विजयी झालात आणि पहिल्या टर्मला पहिल्यांदाच सभापती मिळाले समाज कल्याण, काय आपल्या भावना आहे? डॉक्टर उदयजी सामंत साहेब आणि किरण उर्फ भैयाशेठ सामंत साहेब यांनी जो विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली होती आणि त्यांच्याचमुळे मी विजयी झालो आणि त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये मला समाज कल्याण सभापती म्हणून मला संधी दिलेली आहे आणि ही संधी निश्चितच त्याचा फायदा प्रत्येक लोकांसाठी आणि समाजासाठी करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि मी निश्चितच करेन
साहेबांचं आणि भैयाशेठ सामंत साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानेन की मला त्यांनी संधी दिलेली आहे. महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी आपली निवड होते, काय आपल्याला वाटतंय का? प्रथमतः मी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत साहेब आणि आमचे आमदार चव्हाण साहेब यांचे आभार मानते, कारण त्यांनी जे हे माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे महिला बाल कल्याणाची, ते मी पूर्णपणे निभावण्याचं नक्की प्रयत्न करेन. आणि सगळ्या जे मतदारसंघांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मग ह्या मोठ्या व्यक्तींनी जे माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी कोठेही तडा जाऊन देणार नाही आणि माझी जी कामं आहेत ती मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गुहागर एकमेव शिवसेनेचा आमदार भास्कर जाधवांचा मतदारसंघ, त्याच्यात तवसळ अत्यंत संवेदनशील मतदारसंघ. आपण निवडून आलात, आपल्याला पूर्वीचा जिल्हा परिषदमधला अनुभव आहे. पुन्हा एकदा कृषी आणि पशुसंवर्धन, शेतकऱ्यांशी निगडीत असेल किंवा सामान्य शेतकऱ्यांशी निगडीतले दोन्ही खाती महत्त्वाचे आहेत, आपल्याला जबाबदारी मिळते. काय आपण भविष्यातली वाटचाल? नक्कीच आपल्याला मी इथं सांगू शकतो की या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि भाषामंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढणं आम्हाला सोपं होतं. कारण साहेबांचं काम जर आपण पाहिलं तर गुहागरमध्ये खूप मोठं चांगलं काम साहेबांच्या नेतृत्वाखाली होताना आपल्याला दिसतं आहे. मागच्या वेळेलासुद्धा सामंत साहेबांनीच मला कृषी आणि पशु ही दोन्ही पदं मला दिली होती. याही वेळेला माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पुन्हा एकदा मला कृषी आणि हे खातं मला दिलं गेलेलं आहे, पशुसंवर्धन. हे दोन्ही खात्याचा मला याच्या आधीही चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे या वेळेला पुन्हा काही गोष्टीमध्ये बदल करून एक चांगलं काम सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि इथं रोजगार निर्मितीसाठी आणि एक चांगलं शेती प्रशिक्षण वगैरे या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नक्कीच याचा चांगला उपयोग करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.